आपल्यासोबत आज शंकरनाथ आवाज संकल्प आता आपण गोकुळपेठेत आहोत। खरं तर आपल्या महाराष्ट्रात विधानसभा इलेक्शन आलेले आहे आणि महाराष्ट्रात कुणाची सत्ता येणार, कोण जिंकून येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। त्यातच पश्चिम विधानसभा मतदारसंघातील नागपूर येथील अपक्ष उमेदवार नरेंद्रजी जिंकणार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। त्यांची प्रचारही आपण बघू शकता। त्यांची प्रचारही आपण बघू शकता। मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांचा प्रतिसाद या रॅलीला मिळतो आहे। तर आता विधानसभा इलेक्शनमध्ये महाराष्ट्रात कोणते मुद्दे महत्त्वाचे ठरतील असं आपल्याला वाटतं? आज पश्चिम नागपूरमध्ये आज बरेचसे जे मुद्दे आहेत ते फार महत्त्वाचे आहे। बेरोजगारीचा हा खूप मोठा एक मुद्दा आहे। ह्या क्षेत्रातले युवक हे शिकलेले आहे पण यांना त्यांच्या हाताला काम नाही। सगळ्यात मोठा मुद्दा हा युवकांच्या दृष्टीने बेरोजगारीचा आहे, महिलांच्या दृष्टीने हा त्यांच्या सुरक्षेचा आहे। आणि खऱ्या अर्थानं आपण असं बघितलं तर एक चांगलं टुरिस्ट सेंटर जिथं गोरेवाडा इंटरनॅशनल झूच्या माध्यमातून होऊ शकलं असतं आणि ज्या झूमुळे जवळपास 8 ते 10 हजारचा युवक, या संख्येचा युवक त्याच्या हाताला रोजगार किंवा स्वयंरोजगाराच्या माध्यमातून हाताला काम मिळालं असतं, तर असे काही महत्त्वाचे मुद्दे ह्या क्षेत्रामध्ये आहे। बाकी मला सांगा की कोणते मुद्दे विरोधकांचे आपल्याला आव्हानात्मक म्हणजे महत्त्वाचे वाटतात, जे त्यांचे आव्हानात्मक मुद्दे आहेत ते तुम्हाला महत्त्वाचे वाटतात? म्हणजे काय विरोधकांचे कोणते मुद्दे आहेत जे असं वाटतं की तुम्ही ते खोडून तुम्ही पुढे जाऊ शकता, असे कोणते मुद्दे आहेत? विरोधकाचे म्हणजे आज जे स्थानिक इथले आमदार आहेत त्यांनी जनतेला जे अपेक्षित असलेले कामं हे या क्षेत्रामध्ये झालेले नाही। गटर नाली आणि पेवर ब्लॉक गट्टूची जे कामं आहे हे खऱ्या अर्थानं हे नगरसेवकांनी प्राधान्य दिलेले काम आहे। आमदाराचा आवाका हा फार मोठा आहे। म्हणजे एखाद्या पॉलिसीवर काम करू असं कोणतं म्हणजे ती पॉलिसी शिक्षेची असो किंवा स्वास्थ्याची असो किंवा बेरोजगारी कमी करण्याची दृष्टीने असो, असं कोणतंच काम या क्षेत्रामध्ये झालं नाही। शिवाय इथं आज जसं केटी नगर हॉस्पिटल एक बंद पडलेलं हॉस्पिटल आहे ते देखील एक 5 वर्षात ह्या प्रतिनिधीला सुरू करता आलं नाही। आज इथं खऱ्या अर्थानं नागपूर म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या शाळा ह्या ज्या बंद पडलेल्या आहे, एका प्रभागामध्ये एखादी मॉडेल स्कूल समजा करता आली असती तर ह्या क्षेत्रातल्या जे गरीब जनता आहे त्यांना आपल्या मुलांना एक कॉन्व्हेंटपेक्षा चांगलं शिक्षण सुद्धा देता आलं असतं। असे बरेचसे एक जसं आता मोहल्ला क्लिनिक आहे, जसं दिल्लीला मोहल्ला क्लिनिक ही संकल्पना अतिशय चांगल्या पद्धतीनं कार्यरत आहे। मी माझ्या वचननामामध्ये ह्या मोहल्ला क्लिनिक बद्दल उल्लेख केलेला आहे की ह्या क्षेत्रात जितके प्रभाग आहे प्रत्येक प्रभागात समजा एक मोहल्ला क्लिनिक झालं तर इथल्या गरीब रुग्णाला त्याचा लाभ घेता येईल। या प्रचार रॅलीच्या माध्यमातून मतदारांना काय आव्हान कराल आपण? मतदारांना मी हेच आव्हान करेल की प्रतिनिधी निवडताना त्याचं शिक्षण आपण बघणं फार गरजेचं आहे, त्याचं चारित्र्य त्याचं बघणं फार गरजेचं आहे, त्याची संगत बघणं फार गरजेचं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय हेतूने तो राजकारण करत आहे, म्हणजे राजकारण त्यासाठी एक व्यवसाय किंवा धंदा तर नाही आहे। हे सगळे मुद्दे आपण लक्षात घेऊन आपण मतदान केलं पाहिजे। पण बहुतांश लोक आपण पहिले बघत आलेलं आहे की फक्त एक पक्षाचा विचार करून पक्षाचा कॅन्डिडेट म्हणून मतदान करताना दिसतात, पण यावेळेस खऱ्या अर्थानं एक लोकांमध्ये मला परिवर्तन दिसत आहे। परिवर्तन असं आहे की लोकांना या राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवाराची नीती माहीत झाली आहे। पक्षाच्या फॉलोईंगवर पक्षाच्या भरोशावर निवडून यायचं आणि चंद काही रुपयासाठी एक पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जाणं आणि मागील 10 वर्षात 523 आमदारांनी आपला पक्ष बदलला, म्हणजे आपली निष्ठा बदलली आहे। तर खऱ्या अर्थानं मतदार आज पक्षाच्या बाहेर एखादा चांगला शिकलेला आणि स्वच्छ छबीचा आणि समाजामध्ये काम करणारा माझ्यासारख्या उमेदवाराला ते पसंती देतील असा माझा पूर्ण विश्वास आहे। त्या नरेंद्र जिचकारनी किट वाटली ही असा एक आरोप करत आहे, पण त्याच्यात काही तथ्य नाही। आज ज्या समाजसेवी संस्थेनं आज त्यांचं स्टेटमेंट आहे त्याच्यामध्ये असा कुठेही माझ्या नावाचा उल्लेख नाही। जाणून बुजून काही वर्तमानपत्र याला एक मला माझ्या ह्या प्रकरणात हवा देत आहे त्याचा मी निषेध करतो। पण खऱ्या अर्थानं ज्यांनी कोणी हा किट वाटायचा प्रयत्न केला असेल त्याचं मी म्हणजे अभिनंदन करतो की गरीब रुग्णाला समजा एखाद्याच्या गरीबाच्या घरची दिवाळी ह्या किटनं समजा चांगली साजरी झाली असती तर खऱ्या अर्थानं मी स्वागत करतो। आणि हे जे आज हे समाजकंटक आहे जे मला काहीतरी अडचणीत आणून
ह्या गरिबांना त्या किट पासून वंचित केलं, खरोखरच जनता त्यांना माफ करणार नाही. नरेंद्र भाऊ देशकर जसे असायला पाहिजे ते आता पदावर नसताना पण बरेचसे कामं करत आहे. लोकांना चष्मे दिले, मोतियाबिंदूचे ऑपरेशन केले आणि आता डेंग्यू मध्ये त्यांनी फॉग मशीन आणून एरियामध्ये फॉगिंग केली आहे आणि डेंग्यू पासून लोकांना बरेचसे आराम मिळाला आहे. म्हणून आमचा नेता नरेंद्र भाऊ देशकर जसा असायला पाहिजे. 580 लोकांना त्यांना नोकरीवर लावून दिलं. रोजगार मेळाव्यामध्ये त्यांनी कितीतरी लोकांना लगेच जॉब दिला. तर अशाच लोकांना आम्हाला यावेळेस निवडून आणायचं आहे. मला सांगा, या पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये नरेंद्र जिचकार यांनी जे काम केलेलं आहे त्याच्यापासून आपण आनंदी आहात का, समाधानी आहात का? खूप आनंदित आहोत आम्ही की आम्हाला असं काम करणारे, मदत करणारे आणि व्यक्ती मिळाले आणि समोर पण असंच काम करतात याची अपेक्षा आहे आम्हाला. आपण बघू शकता की आताच महिलांशी आपण संवाद साधला. अपक्ष उमेदवार नरेंद्रजी जिचकार हे पश्चिम विधानसभा मतदारसंघामधून आपला उमेदवारी अर्ज त्यांनी दाखल केला आणि ते निवडणूक लढवत आहेत आणि आपण महिलांच्या प्रतिक्रिया देखील जाणून घेतल्या. त्यांचा आमदार पश्चिम विधानसभा मतदारसंघातून नरेंद्रजी जिचकार यांच्या सारखाच असायला हवा आहे. कॅमेरामॅन सचिन सह मी प्रियंका शंखनाथ, न्यूज नागपूर.